तुकोबर यांच्या कीर्तनात प्रत्यक्ष देव यायचा असं आपण ऐकलं होतं. तुकोबर यांचं कीर्तन म्हणजे देवाच्या आवडीचं कीर्तन. 14 टाळकरी असायची तुकोबर यांची मानाचे. त्यामध्ये तुकोबर यांचे मृदंग सेवक मृदंग वादक होते सोनबा ठाकूर नावाचे. खूप सुंदर मृदंग वादक तुकोबर यांचे. आणि सोनबा ठाकूरांचं गाव होतं लोहगाव पुणे जिल्ह्यात. एका दिवशी तुकोबर यांचं कीर्तन त्या लोहगावलाच होतं महाराज. आणि त्या लोहगावला तुकोबर कीर्तनाला गेले. सायंकाळी पोहोचले. गावात गेल्या गेल्या माहिती पडलं की सोनबा ठाकूर आजारी आहे, त्याला बरं नाही, तब्येतीचं हातचं नाही, त्यांना ताप चढलेला अशी बातमी ज्यावेळेला तुकोबऱ्यांना माहिती पडली त्यावेळेला तुकोबरे म्हटले हरकत नाही, मला कीर्तन झालं की मी सोनबाची गाठ घेतो, भेट घेतो, पण कीर्तन होणं आहे, कोणाला तरी बोलवा, आपण सोनबाच्या जागेवर कोणाला तरी मृदंग वाजवायला उभं करू आणि कीर्तन करून घेऊ. बरं सगळा विधी आवरला. महाराजांना भोजन दिलं. भोजन प्रसाद तुकोबऱ्यांनी ग्रहण केला. सगळे यादीच होती टाळकरींची. तिथं सुरुवात झाली कीर्तनाला. महाराज गादीवरती गेले विना गळ्यामध्ये घेतली. रामकृष्ण हरी भजन काय असेल तुकोबऱ्यांची ती पद्धत, भजनाला सुरुवात करेल तेवढ्याला तुकोबऱ्यांनी डोळे बंद केले. महाराज डोळे बंद करून कीर्तन करायचे. जय विठ्ठलाला डोळे उघडायचे. पण पखवाजावरची थाप ऐकली डोळे बंद केल्यानंतर. थाप ऐकता बरोबर बंद केलेले डोळे तुकोबऱ्यांनी उघडले. सोनबा ठाकूर आजारी आहे आणि थाप तर परिचयाची वाटते. कोण आलाय मृदंग वाजवायला? डोळे उघडून पाहिलं, दुसरा तिसरा कोणीच नव्हता महाराज. सोनबा ठाकूरच मृदंग वाजवायला हजर होते. सोनबाला पाहिलं, खूप आनंद झाला तुकोबऱ्यांना. बाबू आजारी आहे तरी आला कीर्तनाला. बरं स्मित हास्य केलं तुकोबऱ्यांनी आणि कीर्तन सुरू झालं. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. पूर्ण कीर्तन झालं आणि महाराज खाली बसले. मंत्रमुग्ध झाली माणसं. वैदिको वर्णमिच्छन्ति अर्थमिच्छन्ति पंडिता गायको स्वरमिच्छन्ति टाळघोष इतरी जना. स्वरात तालाला पक्की पिढी तुकोबऱ्यांची. आजही तुम्ही देवकर फळाचं कीर्तन आहे का? अरे बाप रे. मुक्ताबाईच्या फळावर चतुर्दशीला संध्याकाळी 4 वाजेला मुक्ताबाईच्या मठात या आणि एकदा मुक्ताबाईच्या वाड्यातलं त्यांचं भजन आहे का? आम्ही वर्षभर वाट पाहतो महाराज त्या भजनाची. हो, आमच्या मठातली 70% माणसं द्वादशीला घरी न जाता चतुर्दशीचं देवकरांचं भजन ऐकायला थांबतात. का त्यांचं भजन आणि काय त्यांची निष्ठा होती भजनाची. प्रत्येक जण आपला टाळ घेऊन येतो. निष्ठेचं प्रेमाचं जिव्हाळ्याचं भजन त्यांच्याकडून पाहायला मिळतं. वारकरी संप्रदायाची तुम्ही काही म्हणावं, पण देहूकर आणि वासकर हे 2 चाक आहे बरं महाराष्ट्रातली भजनाची. 2 चाक आहे 2. आजही या महाराष्ट्रात भजन जिवंत आहे. पूर्ण कीर्तन झालं. महाराजांकडे सगळी माणसं यायला लागली. बरं तुकोबऱ्यांवर प्रेम. महाराज बसले. विनेकरांनी तुकोबऱ्यांच्या पाया पडावं, महाराजांनी विनेकरांच्या पाया पडावं आणि मृदंग वादकाने तुकोबऱ्यांचं दर्शन घ्यावं. सोनबा ठाकूराने आपली पागोटी काढली. घोंगळं होतं खांद्यावर ते बाजूला ठेवलं आणि तुकोबऱ्यांजवळ गेला आणि आपलं मस्तक तुकोबऱ्यांच्या चरणावर टेकवलं. महाराज जसं टेकवलं, महाराजांनी सोनबाला पाहिलं. भरून आलं महाराजांना. आजारी आहे, बरं नाही, तापानं अंग फनफनलेलंय, जरा याला आशीर्वाद दिला पाहिजे. हात उंचावला आणि सोनबाच्या पाठीवरून हात फिरवू, त्याला काळजी घे सांगू. सहज जो आजारी असतो त्या माणसाला आपण म्हणतो, तो वयोवृद्ध असले तरी, बाबा काळजी घ्या, जवळ येऊन म्हणतो. का भावनिक सुरक्षा दाखवतो. तुम्ही काळजी घ्या बाबा, त्याला स्पर्श करतो. अहो तुम्ही मुलं आजारी पडल्यानंतर आई 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 आपण करतो का? त्यावेळेला भावनिक सुरक्षेची गरज असते. असं म्हणतात, लहान मुलाला आजारपणामध्ये त्याच्या आईच्या पोटावरती त्याने जरी हात टाकला तरी त्याला आपली जगातली सगळी भीती निवृत्त झाल्याचं समाधान आईच्या स्पर्शाने मिळत असतं. भावनिक सुरक्षा. आजारी माणसाला जेवढी जवळची माणसं भेटली तेवढं त्याला भरून येत असत. त्याला वाटतं वा आले आले असं. पाठीवरून हात फिरवला. तुकोबऱ्यांनी हात वरती केला. पाठीपर्यंत हात नेईल आणि थाप टाकेल तोपर्यंत ती थाप सोनबा ठाकूराच्या पाठीत बसलेली नाही. महाराजांना आश्चर्य वाटलं, काय चाललंय.
आता सोनबा पाया पडतोय आणि निघून कुठं जातोय? कुठे गेला सोनबा? पाहिलं, सगळी मंडळी जवळ आली. एका काळीचे कट्टर विरोधक रामेश्वर शास्त्री कीर्तनाला टाळ घेऊन उभे होते. महाराज ते तुकोबारांच्या जवळ आले. महाराजांना म्हणतात, बाबा काय झालं हो बघा ना, सोनबा माझ्याशी 2 शब्द बोलला सुद्धा नाही. त्याला तब्येतीबद्दल विचारत होतो, ते विचारू सुद्धा दिलं नाही. गेला कुठं? रामेश्वर बा म्हटले, तुम्ही थांबा, मी जाऊन येतो. रामेश्वर शास्त्री सोनबा ठाकूराच्या घरी गेले आणि तिथं दरवाजा वाजवला. सोनबा, अरे सोनबा उठ. काय गडा इतका सुंदर मृदंग वाजवला, घरी निघून आला? अरे तुकोबरांना आठवणीत आहे तुझी, तुझ्याशी 2 शब्द बोलायचे तुकोबरांना. चल उघड सोनबा, दार उघड. उठून सुद्धा बसू शकत नाही, ऊर्जा नाही शरीरात. पुतण्या झोपलेला होता आणि त्याला पाठवलं दार उघडायला. उघडलं त्याने दरवाजा. रामेश्वर शास्त्री बाहेर, त्यांना आत घेतलं. सोनबा ठाकूरांनी आपलं बांडीच काढलेलं आणि पडलेले होते खाटेवर. अंग तापाने फनफनलेलं. नुसतं हात लावला बो अंगाला. ताप आला. सोनबा, अरे इतका ताप आला म्हणून निघून आला का रे? निघून आलो? अहो आलोच नाही तर निघून यायचा काय संबंध आहे? अहो उठून बसू शकत नाही, तुकोबारांचं कीर्तन कसं वाजवू? हा सोनबा जिवंत आहे आणि तुकोबारांच्या लोहगावच्या कीर्तनात नाही. याच्यापेक्षा सोनबा ठाकूराच्या जीवनात दुसरं दुर्दैव असू नये. वैद्यबाबा म्हणायचे ना, वैद्यबाबा जिवंत होते संस्थेत, तुकोबारांचा 16 निघाला देहूतून. तुकोबारांचा 16 निघल्या वैद्यबाबांनी आयुष्यभर तुकोबारांचं प्रस्थान वाजवलं. जीवनभर आठवतं तेव्हापासून प्रस्थानाचं भजन वैद्यबाबांनी वाजवावं आणि प्रस्थान ठेवलं. प्रस्थान ठेवण्याची वेळ असते, तुम्ही न्यूजला पाहता, मीडियाला. प्रस्थान ठेवायच्या वेळेला अंगाला काठीच येतात महाराज, रोमांच दाटून येतात, अष्टसात्विक भाव जागे होतात. असं प्रत्यक्ष माणसाला जाणवतं की तुकोबाराय मुक्ताबाई पांडुरंगाच्या भेटीला आषाढीला निघाल्या. ते भजनच चालतो तितका वेळ, त्या पावल्या चढतात आणि ते तुकोबारांचं प्रस्थान झालं. त्यावेळेला प्रस्थानाचं नारळ संस्थेत आणलं आणि दिलं वैद्यबाबांना. वैद्यबाबांनी ते नारळ घेतलं आणि मस्तकाला लावून ढसढसा रडले. हा पांडुरंग बुवा जिवंत आहे आणि तुकोबारांच्या प्रस्थानात नाही. काय करू या जिवंतपणाला? एक तर हा जिवंत पाहिजे नको होता, आणि जिवंत आहे तो तुकोबारांच्या प्रस्थानात तरी पाहिजे होता. तुकोबारे म्हणजे तुकोबारांचं कीर्तन, मी माझ्या गावात कीर्तन वाजवू शकत नाही. रडायला लागले सोनबा ठाकूर. महाराज मी नव्हतो आलो, रामेश्वरबानं भरून येत होतं. सोनबा काय सांगू गड्या तुला, पण चल तुला तुकोबारांची भेट देतो करून. नशिबान आहे सोनबा तू, नशिबान आहे सोनबा तू, नशिबान आहे, धन्य आहे सोनबा. अहो काय बोलताय शास्त्री बा, वाजवत नाही पखवाज तरी धन्य, घरात झोपून राहतो तरी धन्य, प्रतिकूल तब्येत तरी धन्य. अरे चल सोनबा. पाठीवर सोनबा ठाकूराला घेतलं, कीर्तनाच्या जागेवर आणलं. तुकोबाराय वाट पाहत होते, माझा सोनबा कधी येईल, कधी त्याला मिठी मारेल. सोनबा आला आणि सोनबाला तुकोबारांनी मिठी मारली. म्हटले सोनबा रागून निघून गेला रे, बरं नसताना बघ बरं किती ताप आहे. तरी मृदंग वाजवला. रामेश्वर शास्त्री जवळ आले, महाराजांचं दर्शन घेतलं आणि सांगितलं, बाबा ओ तुकशेठ, सोनबा ठाकूरांनी नाही वाजवलं कीर्तन. सोनबा तर उठून बसू शकत नव्हता, पण तुकोबारांच्या कीर्तनात पाखावाजाची सेवा करायला, साथ करायला सोनबाच्या रूपात जगाचा मालक आमच्या सोबत नाचवत होता आणि गात होता. पखवाजाचा आनंद आम्हाला देत होता. मस्तक ठेवलं, जे जे कार झाला. धन्य तुकोबाराय, धन्य तुकोबाराय, धन्य तुकोबाराय. तुकोबारांनी जिथं सोनबाच्या रूपात पांडुरंगाने तुकोबारांचं दर्शन घेतलं होतं, त्या भूमीवर मस्तक ठेवलं आणि हृदय बडवायला लागले. रामेश्वर बुवा कीर्तन वाजवलं यात नवल नाही, त्याला वाजवता येतं, पण जाता जाता या तुकारामाच्या पायावर मस्तक ठेवून गेला. आम्ही कोण्या जन्मात भरायचं हे नाही बाबा. तुम्ही दिसायला तुकोबाराय, पण ह्या पिढ्यांची सेवा फळाला आली. तुमच्या रूपानं तोच आलेला आहे. तुम्ही आणि तो वेगळा नाही, मानू नका. आता तो पाया पडून गेला, आता आम्हाला पाया पडू द्या, निदान त्याच्या पाया पडल्याचं समाधान होईल. कारण तुम्ही कोण आहात? तुकिता तुलने से
ब्रह्म तुकासी आले तुलनेशी ब्रह्म तुकासी आले मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले मनोनी रामेश्वरी मस्तक ठेविले आरती तुकाराम स्वामी सद्गुरुनाम सच्चिदानंद मूर्ती पाया घालिया नमो स्वामी सद्गुरुनाम सच्चिदानंद मूर्ती पाया तुका हा तुकावा सामान्य तुकोबर मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळा शिखरे सागरी तारिली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जडी रक्षिले निर्जीवा कागदासी जया पूजिले आदरे पांडुरंगी विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी तनुमानवी दिव्य रूपीच केली न त्यागीतिये दिव्य लोकासी नेली तुकोवर दिसायला सामान्य पण संत नव्हती जगा माणसाच्या सारिखे आपलं निष्ठेतलं भक्तीतलं कार्य देवाकडे जाणार आयुष्यभर केलं जिथे नारायण ते माझं कार्य आहे हे समजल्यामुळं जगाचा मालक कीर्तनात आला जे तुमच्या वाट्याला आलं ते जर तुम्ही स्वीकारलं तर मला असं वाटतं आपला नरकात जाण्याचा मार्ग चुकवता येईल म्हणून